श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच नाशिक महानगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गवासी रघुनाथराव नाना जाधव यांच्या 100व्या जयंतीनिमित्त जाधव परिवाराच्या वतीने दीपप्रज्वलन व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी घरकुल परिवार संस्थेच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. संस्थेतील विद्यार्थिनीच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गवासी रघुनाथराव जाधव यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थिनीच्या हस्ते केक कापून जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना स्वर्गवासी रघुनाथराव जाधव यांच्या सामाजिक योगदानाचा उल्लेख करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. रमेश भाऊ, रघुनाथांनी जे काही आजपर्यंत केलेलं आहे त्याचं कार्य आम्ही आपल्या कामातून पुढे नक्कीच नेऊ आणि नाना हे नाशिकचं भूषण आहे. नानांना जरी आज त्यांना 100 वर्ष नानांचे आज पूर्ण झाले असते, नाना हयात असते, तर नक्कीच समाजाला आणि आमच्यासारख्या युवकांना नक्कीच अजून प्रेरणा मिळाली असते, अजून मोठ्या ताकदीने काम करता आलं असतं. आम्ही तरी आता महाराष्ट्रापुरतच काम करतोय. भाऊ ते माझे आजोबा जरी आहेत तरी त्यांनी मला वडिलांसारखं प्रेम दिलं. माझा भाऊ कैलास, आमच्या सर्व बहिणी त्यांना इतकं प्रेम दिलं की विचारताच होईल. एक वेळ त्यांच्या मुलांना जेवढं केलं नाही तेवढं आम्हाला अशा आगळ्या वेगळ्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला आहे. शक्यतो रघुनाना आमचे हे नाशिक शहराच्या विकासामध्ये एक विकास पुरुष होते. यापूर्वी नगरपालिका असताना नानांच्या कार्यातलं इतिहासामधलं एक कार्य जे आहे व्हिक्टोरिया पूल आपण कधी बघितला असेल गंगेवर जाताना, तो त्यांच्या कार्यातनं झालेला व्हिक्टोरिया पूल आहे. आज त्याला 100 वर्ष झाले. ज्या कंपनीने बनवलं त्यांनी पत्र सुद्धा दिलं की आता आम्ही आमची जबाबदारी संपली, पण त्या कार्यात असलेला एक सर्वात मोठा कार्याचा भाग म्हणून आपल्या शहराला दिलेला एक व्हिक्टोरिया पूल हे नानांच्या कार्यात झालेला आहे. त्यानंतर अन्नदान कार्यक्रमही पार पडला. पिंपळगाव बहुला येथील घरकुल परिवार संस्था येथे झालेल्या या कार्यक्रमात स्वर्गवासी रघुनाथराव जाधव यांची समाज कार्याप्रती असलेली निष्ठा व पुढील पिढीने घेतलेला प्रेरणादायी बोध ठळकपणे दिसून आला. स्वर्गवासी रघुनाथराव जाधव हे नाशिक महानगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष रमेश रघुनाथराव जाधव यांनी केले असून ते समाजसेवेत सदैव अग्रेसर असतात. मनस्वी आनंद देणारा आजचा माझ्यासाठी, माझ्या कुटुंबियासाठी खूप दिलासात्मक असा हा विजय आहे आणि मी तुमच्यामध्ये इथे येऊन माझ्या वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी मी पार करतोय. याचा मला मनस्वी आनंद झालेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये मी वेगळ्या माध्यमातून नाशिक महानगरामध्ये, महाराष्ट्रामध्ये वेगळ्या माध्यमातून मी माझं सामाजिक काम मोठ्या प्रमाणामध्ये उभं करत असतो आणि इथून पुढे ज्याही वेळेस माझी तुमच्या संस्थेला काही मदत लागेल, माझ्याकडनं माझ्या ऐपतीप्रमाणे तुमच्या संस्थेला काही देता येईल याच्यासाठी पण मी मनाचा निश्चय आज वडिलांच्या 100च्या निमित्ताने या ठिकाणी माझे मनोगत व्यक्त करतो आणि माझ्या सगळ्या ताईंनी आणि विशेषतः विद्याताई फडके या प्रॉपर आमच्या नाशिककरच आहे आणि त्यांचा माझ्या गेल्या अनेक 40 वर्षापासूनचा संबंध आहे आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं ते साधा कन्या विद्यालयाला पण होत्या का असं कुठेतरी मॅडमचं मला अनेक वेळा या छोट्या मोठ्या उपक्रमामध्ये सहभाग माझा लाभलेला आहे. या सगळ्या ठिकाणी निर्माण केलंय. मी गोखले मॅडमांचे खूप वंदन करतो व त्यांच्याबरोबर असणारे सगळे सहकारी, त्यांच्याकडे असणारे सगळं कर्मचारी वर्ग यांना मी धन्यवाद देतो आणि आज तुम्ही सादर केल्यामुळे मला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आनंद प्राप्त झाला. यावेळी उपस्थितांचे आभारही मानण्यात आले. स्वर्गीय रघुनाथ जाधव यांच्या 100व्या जयंतीनिमित्त उपस्थित समाज बांधव तसेच जाधव कुटुंबावर प्रेम करणारे सर्व समाजातील बंधू भगिनी इथे उपस्थित झाले. त्यांचे मी जाधव कुटुंबाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि असंच कुटुंबातील प्रेम असावं व समाज हिताच्या कामामध्ये
सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय मल्हार. या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून रमेश रघुनाथराव जाधव, कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून योगेश कोहलप, पाक्षिक नई मल्हारचे संपादक प्रकाश जाधव, अमोल जाधव, सनी जाधव, नितीन जाधव, व्यंकटेश जाधव, अनुज जाधव, आदित्य घोलप, विनायक जाधव, सुरेश जाधव, जीवन लासुरे, सचिन जाधव, दर्शन जाधव, ऋषी जाधव, भाजप युवा नेता गौरव पलंगे, विलास पलंगे, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष तसेच मनीषा लासुरे, संगीता जाधव, निशा जाधव, नम्रता बागुल, ज्योती जाधव, वैशाली जाधव, चैताली जाधव, प्रज्ञा जाधव व घरकुल परिवार संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.